वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण नेक्स्ट सिनारिओ बघत आहोत. आपला जो नॉन व्हायलन्स मूव्हमेंट मधला नॉन व्हायलन्स मूव्हमेंटचा आपण बेसिकली गांधीजींबद्दल तर आपण बोलून घेतलंच आहोत. म्हणजे असहकार चळवळ आणि असहकार चळवळबद्दल जे आपण सगळं काय बोललेलो आहोत. पण त्याच्यासोबत बोलता कोणत्या घटना भारतात बेसिकली झाल्या होत्या ते पण आपण बघितलं. बघा, गांधीजींनी केलेला खेडा, नंतर अहमदाबाद, नंतर रौलेट ऍक्ट आणि अगेन चंपारण, हे जे सत्याग्रह आपण बघितलेले आहेत. परंतु त्यांच्यानंतर एक दुर्गत घटना म्हणजे आपण बेसिकली बोलू शकतो की या ऍक्ट नुसार, रोलेट ऍक्ट जो ब्लॅक ऍक्ट नुसार, त्याच्यामुळे अनरेस्ट, अनसॅटिस्फॅक्शन म्हणजे असंतोष आणि खूप असा राग, अँगर हा आपल्या इंडियन्समध्ये ब्रिटिशांच्या अगेन्स्ट येत होता. बिकॉज सी ना, विदाउट एनी अपिलिंग, विदाउट एनी कन्सर्न, विदाउट एनी ऑर्डर्स, any policeman can arrest anyone and at any time or at any point of time. म्हणजे कोणत्याही वेळेस तो कोणत्याही मनुष्याला तो अटक करू शकतो आणि जेलबंद करू शकतो. तर अशा प्रकारचा काळा कायदा हा भारतीयांसाठी होता. कारण बघा, बेसिकली ह्याच्याने कोणालाही म्हणजे भलेही कोणाची चुकी असेल तरी त्याला म्हणजे जेलबंद करू शकतात. कोणाची चुकी नसेल तरी सुद्धा त्याला जेलबंद करू शकतात. तर अशा प्रकारचा म्हणजे बेसिकली एक दबाव आणायचा किंवा आपल्याला लिमिटेशन्स ठेवायचं कार्य या ऍक्ट नुसार झालेलं आपण बघू शकतो. परंतु त्याच्यानंतर हळू-हळू जसं असंतोष वाढत झाला आणि आपल्या पुऱ्या भारतीयांमध्ये असंतोष हा वाढतच चालला होता बघा. तर हा जो ऍक्ट पास झाला होता ऑन 6 एप्रिल 1991. आणि ह्याच्यामध्ये नंतर आपण बघू शकतो बेसिकली मग बेसिकली आपण बघू शकतो की मग नंतर हरताळ वगैरे सगळीकडे, मग कर्फ्यूज वगैरे सगळीकडे अरेंज झालेले. म्हणजे एक बोलू शकतो की ती सिच्युएशन एवढी काही खास नव्हती. सिच्युएशन काय म्हणजे परिस्थिती, त्यावेळेसची परिस्थिती दिनचर्या एवढी काही स्टेबल नव्हती. म्हणजे कधीही कोणाला अटॅक केलं जात असं, कधीही कोणाला काही होऊ शकत होतं आणि कोणी कधी म्हणजे कोणतीही घटना कधीही होऊ शकत होती. तर म्हणजेच काय, की आपला जो सोसायटी होती म्हणजे आपला जो समाज होता किंवा त्यावेळेसचा जो देश होता हा अशांत होता. अशांत किंवा आपण त्याला अनरेस्ट असं आपण बोलू शकत होता. अशांत होता, तो शांत नव्हता. तर बघा, त्याच्यामध्ये एक कांड झाला, त्याचं नाव आहे जालियनवाला बाग मॅसॅकर. त्याचं नाव आहे जालियनवाला बाग हत्याकांड. तर बेसिकली जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजेच काय ते आपण आता जाणून घ्या. तर बघा, the movement that aroused against the Rowlatt Act took over the fields from the province of the Punjab, and the Amritsar became the main center of this movement. The government had started the spread of this or the suppression, the spread of suppression, and Gandhiji was the prohibited from the entering the province of Punjab. The center dire included Center Dyer, General Dyer, that is not Center Dyer, General Dyer order to ban the public meeting in Amritsar. जसं मी तुम्हाला कर्फ्यूज वगैरे बोललो होतो, तर ते दिस इज द थिंग. कर्फ्यूज आपण बेसिकली कर्फ्यूज बोलू शकतो. आणि प्लस पब्लिक मिटिंग जे होते त्याच्यावरती बॅन परिपूर्ण आलं होतं पंजाब रिजन मध्ये. नंतर बघा, द इम्पॉर्टंट लीडर्स लाईक डॉक्टर सत्यपाल अँड द डॉक्टर किचेलो were they arrested from this involvement of the Amritsar हरताळ केस. तर म्हणजे बघा, आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं होतं की या ऍक्ट नुसार पूर्ण देशभरामध्ये हरताळ आले होते. परंतु जर आपण बघू तर पंजाब ज्या रिजन मध्ये जास्तीत जास्त असंतोष किंवा जास्तीत जास्त व्हायलन्स आपल्याला तिथून बेसिकली दिसतं किंवा जास्तीत जास्त तिथून जो येणारे जे मुवमेंट्स होते ते जास्तीत जास्त स्ट्रेंथन होण्याचं काम, म्हणजे त्या मुवमेंट्सला, त्या चळवळीला ताकद मिळण्याचं काम आहे पंजाबमधून होत होतं. किंवा पंजाबमधले जे मुवमेंट्स होते त्यांना जास्तीत जास्त म्हणजे ते दीर्घ मुवमेंट होते किंवा ते चळवळी होत्या, म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध जास्तीत जास्त आवाज पंजाबमधून निघत होता आपण बघू शकतो. आणि त्याचमध्ये गांधीजी वॉज प्रोव्हाइडेड, म्हणजे गांधीजींना बॅन करण्यात आलं होतं की तुम्ही पंजाबमध्ये येणार नाही. तर बघा, दिस इज द थिंग. त्यांच्यामध्ये म्हणजे बघा, ऑलरेडी ऑलरेडी जो पंजाबचा एरिया होता बेसिकली कसा होता, तर एक जास्तीत जास्त म्हणजे आपण बोलू शकतो की जास्तीत जास्त तिथं व्हायलन्स वगैरे होत होता किंवा तिथं जास्तीत जास्त हालचाली तिथे जास्त होत्या आणि गांधीजी पंजाबपर्यंत प्रवेश करण्यामध्ये त्यांना प्रोहिबिटेड केलं होतं, म्हणजे त्यांना मनाई करण्यात आली होती. बरं, तर मनाई करण्यात आली होती. मग नंतर काय झालं, तर नंतर जनरल डायर यांनी एक म्हणजे त्या पंजाब प्रोव्हिजनचे म्हणजे पंजाब क्षेत्राचे जे जनरल होते डायर, जनरल डायर यांनी काय केलं, यांनी ऑर्डर काढला की आपण पब्लिक मीटिंग तुम्ही करू शकत नाही. ओपनली पब्लिकली मीटिंग तुम्ही करू शकत नाही. म्हणजे बेसिकली ओपनलीच नाही, तर तुम्ही बेसिकली पब्लिक मीटिंगच करू शकत नाही असं याच्यावरती, म्हणजे तुम्ही सभा भरू शकत नाही, तुम्ही मीटिंग्स काही करू शकत नाही, याच्यावरती त्यांनी बॅन लावला. आणि त्या बॅनमध्ये सिनारिओ कसं झालं तर बघा, या
त्याच्यामध्ये सिनारिओ चालला मग लोक जमा व्हायचे टाळले म्हणजे 4 किंवा 5 लोक जमा झाले की म्हणजे त्यांच्यावरती मग कार्यवाही वगैरे करण्यात येत असेल अशा प्रकारचे सिनारिओ 3 लोक तरी जमा झाले तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत असतात. अशा प्रकारचे जे पब्लिक मीटिंग आपण जे बोलत होतो पब्लिक मीटिंग किंवा पब्लिक बेसिकली पब्लिक मीटिंग किंवा पब्लिकचे गॅदरिंग किंवा म्हणजे लोक मिळणे आणि लोकांची सभा हे जास्तीत जास्त बॅन करण्यात आलेले होते. तर बघा आणि त्यांच्यामध्ये जे जे मुख्य जे लीडर होते अमृतसर मधले किंवा पंजाब मधले जे मुख्य लीडर होते त्यांचे नाव आहे डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर किच्चलू त्यांना अरेस्ट करण्यात आलं होतं आणि त्यांना हरताल केसमध्ये त्यांना अमृतसरमध्ये त्यांच्या म्हणजे हरताल केसमध्ये त्यांच्या बेसिकली आपण बघू शकतो त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट आहे हे दाखवून त्यांना काय करण्यात आलं होतं जेल बंद करण्यात होतं आणि द प्रोटेस्ट अगेन्स्ट दिस म्हणजे ह्याच्या प्रोटेस्ट करण्यासाठी ॲज अ प्रोटेस्ट अगेन्स्ट दिस ऑन 13 एप्रिल 1919 बघा आपलं ऍक्ट केव्हा पास झाला आपण बोलतो ऍक्ट आपल्याला पास झाला 17 मार्च 1990 आणि या ऍक्ट अगेन्स्ट 13 एप्रिल 1990 मध्ये या ऍक्ट अगेन्स्ट म्हणजे बेसिकली बैसाखी दिन हा बैसाखी दिन एक पंजाबांचा सण असतो जसं बैसाखी दिन हा पंजाबांचा सण असतो राईट म्हणजे तिथला सण म्हणून हा सेलिब्रेट केला जातो. तर एक फेस्टिवल होता तर त्या फेस्टिवलला ते लोक जमा होत होते. द पीपल ऑफ अमृतसर असेंबल ॲट द प्लेस नेम जालियनवाला बाग अँड द जनरल डायर अराइव्ड विथ द आर्म फोर्स म्हणजे बघा सिनॅरिओज कसे झाले होते की हा दिवस हा दिवस एवढा भयानक आहे की या दिवसाला किंवा ही जी घटना एवढी भयानक आहे की बघा त्याच्यामध्ये काय झालं की बैसाखी या सणानिमित्त हा तुम्ही म्हणजे इंग्रजांनी पब्लिक मीटिंग बॅन केली होती दॅट इज ओके परंतु सणाच्या निमित्त फेस्टिवलच्या निमित्त लोक जमा झाले होते एकमेकांना शुभेच्छा वगैरे देण्यासाठी लोक जमा झाले होते आणि जालियनवाला बाग जर आपण बघाल जालियनवाला बाग कसा आहे माहितीये का जालियनवाला बाग हा परिपूर्ण 4 दिशेने भिंतीने बंद आहे आणि त्याला फक्त एकच ओपनिंग आहे म्हणजे कसं की तिथूनच ते लोक जाऊ शकतात आणि तिथूनच ते येऊ शकतात तर त्या ठिकाणी बेसिकली तिथे ते भेटले होते म्हणजे जे आपले पंजाबी जे भाऊबंद आहेत आपले ते तिथे भेटलेले होते आणि बैसाखीच्या सणानिमित्त ते तिकडे जमा झाले होते परंतु परंतु जालियनवाला बागाचे जे सिच्युएशन आहे किंवा जालियनवाला बागेचे जे हे आहे त्याचा जो आपण बोलत होतो की त्याचा जो स्टेज आहे किंवा त्याची जी स्थिती आहे तर ती स्थिती कशी आहे बघा लोक इकडे सगळेजण आहेत बरं लोक सगळे इथे जण आहेत परंतु फक्त ओपनिंग फक्त एका साईड म्हणजे एंट्री एक्झिट एका साईडने आपण बोलवतो आणि दुसऱ्या साईडचा होता तिथं बेसिकली गेट लावण्यात आला होता तिथं गेट लावण्यात आलेला आपण बघू शकतो दुसऱ्या साईडचा पण होता परंतु त्याला गेट होता तर म्हणजे काय झालं होतं की चारो दिशेने तो बंद होता फक्त एकाच दिशेने तो चालू होता तर अशा जालियनवाला बागमध्ये जनरल डायरने काय केलं यांचे जेव्हा बैसाखीचा सण चालू होता किंवा हे सगळेजण जेव्हा मीटिंग्स मध्ये होते किंवा बैसाखीच्या सणानिमित्त जमा झाले होते तेव्हा जनरल डायरने आपले आर्म फोर्स म्हणजे आपले जेवढे सैनिक आहेत त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी जो रस्ता आहे तो बंद केला आणि सगळ्यांवरती अंधाधुंद फायरिंग चालू केली म्हणजे जणू म्हणजे हे बोलायला आता शब्द नाही माझ्याकडे की अशाप्रमाणे त्यांनी अंधाधुंद फायरिंग आणि त्याच्यात छोटे मुलं बाया माणसं आणि त्या जालियनवाला बागमध्ये एक विहीर सुद्धा होते तर काय काय लोक आपण इंग्रजांच्या हाताने नाही मारायच्या म्हणून काय काय लोक स्वतः विहिरीमध्ये उड्या खाऊन जीव दिलेत काय काय लहान बाळांना गोळी लागली जे म्हणजे निष्पाप होते त्यांना गोळ्या लागले माणसांना गोळ्या लागले बायांना गोळ्या लागले म्हणजे तिथे तिथे पूर्ण ते रक्ताचे हे झालं होतं म्हणजे पूर्ण फ्लोअरवर रक्त आलं होतं फक्त रक्त एवढ्या प्रमाणात आणि अजूनही जर आपण गेलं तर अजूनही त्या भिंतीवरती गोळ्यांचे निशाण आहेत अजूनही त्या भिंतीवरती जनरल डायरनी मारलेल्या किंवा जनरल डायरच्या आदेशावरून बाहेर आलेल्या जे गोळ्या आहेत ते तिथे गोळ्या अजूनही दिसून पडतात जे बघा एवढा क्रूर असा बेसिकली म्हणजे जे निष्पाप होते त्यांनी काही केलं नाही त्यांची काही चुकी नव्हती आणि ते बेसिकली बैसाखी हा जो फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी आले होते सण तेव्हार उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी आले होते बट तरी सुद्धा त्यांना मारण्यात आलं होतं अशा प्रकारचा हा एक दिवस आपल्याकडे होता म्हणजे एक दिवस आपण बोलत होतो की 13 एप्रिल 1919 म्हणून जे बोललं जातं आणि त्या प्लेसला तर बघा the place was enclosed from all the side and had the only one small gate आणि तो गेट होता तो सुद्धा स्मॉल होता and the general dyer positioned in his arm and closed down the only gate and without giving any prior notification he disarmed the innocent people and he ordered the soldier and fired बघा around 1660 म्हणजे 1660 around had been fired and the bullets basically and the army continued the firing until the ammunition was over in his
masquerade about the 400 people, including man, women, were killed, and many people were wounded after the firing. The curfew was announced, and hence the intimidated treatment of the injured could not made available. Entire Punjab military law was enforced, and the many were sent to jail by the government. म्हणजे बघा बेसिकली काय झालं, बेसिकली म्हणजे किती प्रखर आणि किती भयानक अशी गोष्ट होती. त्यांनी मारलं बघा, जनरल डायरच्या आदेशावरून त्यांनी 1660 गोळ्या, म्हणजे जनते बोलतात 1660 बुलेट्स किंवा तिथे जे बुलेट्स असतात म्हणजे गोळ्या होतात ते तिथं फायर करण्यात आलं. म्हणजे फायर झाल्यामुळे ओके, फायर झाल्यामुळे बेसिकली बोलत होतं त्याच्यामध्ये 400 म्हणजे अराउंड 400 to 500 लोक तिथे डेथ झाले. तिथे डेथ झाल्याने डेथ झाल्यानंतर म्हणजे त्यांची फायरिंग कंटिन्यू चालू होती, म्हणजे स्टार्ट झाली आणि कंटिन्यू चालू राहील जोपर्यंत प्रत्येक जण तिथं मरत नाही. नॉट एव्हरीवन कुड डाय अँड नॉट एव्हरीवन इज इंजुर्ड टिल दॅट टाइम दे फायर अँड आफ्टर दॅट टायर दे अनाउन्स द कर्फ्यू. म्हणजे फायरिंग केल्यानंतर त्यांनी कर्फ्यू अनाउन्स केला की जेणेकरून कोणतेही डॉक्टर हेल्प किंवा मेडिकल हेल्प त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे म्हणजे अल्टिमेटली त्यांनी फक्त त्यांना मारायची कोशिश केली. अशा प्रकारचे अल्टिमेटली म्हणजे ते मारलेच बेसिकली. त्यांनी मारायची कोशिश केली आणि मारले सुद्धा. आणि त्यांच्यामध्ये बघा एवढे एक घटना, एवढा एक डार्क डे किंवा त्याला ब्लॅक डे सुद्धा आपण बोललं तरी चालेल. तेवढा वाईट दिवस आपला वॉर ऑफ इंडिपेंडन्स मधला हा वाईट दिवस होता. दॅट इज कॉल्ड ॲज 13 एप्रिल 1919. आणि त्यालाच आपण बोलतो की त्यालाच आपण बोलतो जालियनवाला बाग मॅसकरेड. त्यालाच आपण बोलतो जालियनवाला बाग मॅसकरेड. तर तो बघा द जनरल वॉज the General Michael O'Dwyer, the General Michael O'Dwyer, the General of the Governor of the Punjab, was responsible for this masquerade. आणि त्या masquerade कोणाच्या आदेशावरून आणि कोण responsible होता? The General Michael O'Dwyer. And he was the governor of the Punjab at that moment. And all over the India were the protests against this act and the protests against this masquerade. The Rabindranath Tagore gave his the title of Sir bedotted to him with the British government. आणि रवींद्रनाथ टागोर बघा, आपले रवींद्रनाथ टागोर ज्यांनी जनगण मन लिहिलेलं आहे, रवींद्रनाथ टागोर आपला राष्ट्रगीत जनगण मन ज्यांनी लिहिलेलं आहे, तर ते त्यांनी लिहिलेलं आहे राईट. सो बेसिकली ओके. आणि त्यांना भेटली होती ब्रिटिशांकडून सर ही पदवी, आणि ही जी पदवी होती सर, त्यांनी बेसिकली काय केलं, त्यांनी रिटर्न दिली. मला नको आहे तुमची पदवी अशा प्रकारच्या भाषेत बोलून त्यांनी ते रिटर्न केलेले. आणि हे आणि त्याचं रिझन काय विचारलं, तर त्यांनी विचारलं तुम्ही केलेला जे जालियनवाला बागचा हत्याकांड. तर याच्यावरून त्यांनी त्यांची जी सर ही पदवी होती ती त्यांनी हे दिली. आणि ती सर ही पदवी खूप एक मानाची पदवी असते राईट. सो इट्स अ व्हेरी रेप्युटेड वी कॅन से द टायटल. बट the Rabindranath Tagore even without any second thought he gave that sir title. म्हणजे कोणत्याही दुसऱ्या विचार न करता त्याने डिरेक्टली ते सर टायटल हा त्यांना देऊन दिलं. And later the Indian demanded for the inquiry for the masquerade and hence the British government appointed a Hunter Commission. आणि नंतर आपल्या भारतीयांकडून जास्तीत जास्त प्रोटेस्ट, जास्तीत जास्त असंतोष, अनरेस्ट in our we can say in our India the unrest was started to rising. आणि अनरेस्ट हा होता की खूप खूप जोरात या मॅस्करेड नंतर, म्हणजेच या मॅस्करेड बोललो आपण बोलतो मॅस्करेड नंतर किंवा हत्याकांडानंतर की जास्तीत जास्त असंतोष वाढला. त्याच्यानंतर येणारा जो आपण बोलतो त्यांच्या अगेन्स्ट येणारा जे काय बोलतो चळवळी वगैरे मुवमेंट्स वगैरे आहेत किंवा घोषणाबाजी जास्तीत जास्त होताना, आणि त्याच्यासाठी या मॅस्करेडला एक काहीतरी जस्टिस देण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटने अपॉइंट केलं होतं हंटर कमिशनला अपॉइंट करण्यात आलेलं होतं राईट. सो नंतर आपण बघूया खिलाफत चळवळ. अशा प्रकारचा आपला ब्लॅक डे किंवा अशा प्रकारचा आपला एक म्हणजे the history of the war of independence of India, the history of the Black Day was Black Day. It's called as the Jallianwala Bagh Massacre. म्हणजे जो काळा दिवस आहे तो जालियनवाला बागला आपण बोलण्यात आलेला आहे. आता नेक्स्ट आपण बघूया खिलाफत चळवळ. तर खिलाफत चळवळ बेसिकली काय आहे, तर मुस्लिम्स ऑल ओव्हर द वर्ल्ड regarding the ruler of the Targi as the reason or the religious leader. During the First World War, the Turkey was fought against the British, and they sorry, to get the support of the Indian Muslims in the war. The British has assured that that after the end of the war, the Khilafat empire will not be harmed. But after the end of the First World War, the England did not seek the assurance, and the tide of the great discount, or we can say, aroused among the Muslims, and the movement started by the Indian Muslims to support the Khilafat
Khilafa was called the Khilafat movement. The Gandhiji thought that is on this problem. If the Hindu and Muslims come together and they started a national movement, then the government can surely be brought its sense. And therefore, the Gandhiji supported the Khilafat servant. The Khilafat committee accepted the Gandhiji's proposal to following the non-cooperation to the government, and Hindu-Muslim united was seen especially during this period. म्हणजे बघा या पिरियड मध्ये काय झालं, या पिरियड मध्ये जी घटना झाली दॅट इज आपण बोलत होतो द वन इम्पॉर्टंट मुवमेंट ऑफ अवर इंडियन हिस्ट्री. म्हणजे जो वॉर ऑफ इंडिपेंडन्स मधला जो आहे त्याच्यातला हा इम्पॉर्टंट मुवमेंट आहे. त्याच्यामध्ये काय झालं बेसिकली खिलाफत मुवमेंट त्याला काय म्हणत आलं तर बघा मुस्लिम्स ऑल ओव्हर द वर्ल्ड रिगार्ड्स द रुलर ऑफ टर्की. म्हणजे बघा टर्की क्षेत्रामधून सगळेजण मुस्लिम्स आलेले आहेत अशा प्रकारचं सगळ्या जगभर मानण्यात येतं राईट. आणि ड्युरिंग द फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये पहिल्या महाविश्वयुद्धामध्ये आपण बघू शकतो की टर्की फाउट अगेन्स्ट द ब्रिटिश. आणि टर्की म्हणजे बेसिकली आपण बोलतो मुस्लिम्सनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता. परंतु ते मुस्लिम्स कोणते होते टर्की या कंट्रीचे होते. म्हणजे तुर्की या कंट्रीचे इंग्लिशमध्ये आपण टर्की म्हणतो आणि मराठीमध्ये पण तुर्की म्हणतो. तुर्की या देशातले जे मुस्लिम्स होते त्यांनी they fought against the British, and to get the support of Indian Muslims in the war, the British had assured after the end of the war. म्हणजे आपण बोलतो टू गेट द सपोर्ट ऑफ द इंडियन मुस्लिम्स इन द वॉर. म्हणजे त्या लढाईमध्ये इंडियन मुस्लिमचा आपण भाग घेतला पाहिजे. द ब्रिटिश हॅड असोर्ड आफ्टर द एंड ऑफ द वॉर अँड द खिलाफा एम्पायर विल नॉट बी हार्म. म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलं होतं की बघा आता खिलाफत बघा तुर्की आणि ब्रिटिश हे दोघं एकमेकांसोबत अगेन्स्ट झाले होते. परंतु त्यांनी तुर्कीला किंवा टर्कीला आपल्या इंडियन मुस्लिमचा सपोर्ट भेटू नये किंवा इंडियन मुस्लिम मध्ये असंतोष येऊ नये. कारण बघा बेसिकली कसं होतं की ब्रिटिश लोक मुस्लिम लोकांसोबत लढत होते. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली त्यांची वॉर म्हणजे इंग्लिश म्हणजे ब्रिटिशांचे मुस्लिमांसोबत होते राईट. तर आपले भारतीय मुस्लिम त्यांना सपोर्ट करू नये, मुस्लिमांना सपोर्ट करू नये यासाठी त्यांनी काय सांगितलं, यासाठी ब्रिटिशांनी सांगितलं होतं की आम्ही खिलाफतला आम्ही हात लावणार नाही किंवा खिलाफा एम्पायर जो आहे त्याला आम्ही हार्म करणार नाही अशा प्रकारचे त्यांनी एक प्रॉमिस आपल्याला केलेला आपण बघू शकतो. परंतु तो जो प्रॉमिस होता त्यांच्याकडून तो फुलफिल झाला नाही. तो प्रॉमिस होता तो त्यांनी फुलफिल केला नाही. तर त्या फुलफिल केला नाही तर त्यामुळे मुस्लिमांमध्ये अनरेस्ट म्हणजे इंडियन मुस्लिमांमध्ये अनरेस्ट खूप वाढला. कारण त्यांनी बेसिकली खिलाफतला हार्म केलं होतं, खिलाफत एम्पायरला हार्म केलं होतं. म्हणजे बेसिकली त्यांच्यावरती एक अटॅक झाल्यासारखं आपण बोलू शकतो. तर या फिलिंगमध्ये आपण बोलू शकतो की मुस्लिमनी काय केलं होतं, जे इंडियन मुस्लिम होते त्यांनी ब्रिटिशां अगेन्स्ट एक असंतोष किंवा ब्रिटिशांसोबत जे मुवमेंट किंवा चळवळी वगैरे ब्रिटिशांच्या अगेन्स्ट त्यांनी चालू केले होते. परंतु ब्रिटिशांना अगेन्स्ट चालू करतो. परंतु या संधीचा फायदा गांधीजींनी ओळखला आणि गांधीजी काय बोलले की हाच एक मुवमेंट आहे की जेव्हा जर हिंदू लोकांनी म्हणजे जर हिंदूंनी किंवा अदर नॉन मुस्लिम लोकांनी जर मुस्लिमांना सपोर्ट केला तर आपण सगळेजण एकत्र येऊ आणि नंतर आपल्याला ब्रिटिशांच्या अगेन्स्ट फाईट करायला आपल्याकडे जास्त पॉवर होईल. तर बघा हा एक थॉट त्यांचा म्हणजे गांधीजींचा केवढा पुढचा आणि काळाच्या पुढचा थॉट त्यांचा होता. बघा ऑलरेडी ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूलची पॉलिसी त्यांनी एक्सेप्ट केली होती आणि त्यांनी आपले हिंदू मुस्लिम असेल किंवा हिंदू ख्रिश्चन्स असेल किंवा दुसरे पार्सीज वगैरे असेल तर त्यांना ऑलरेडी जातीच्या ह्याच्यामध्ये डिवाइड केलं होतं. जेव्हा आपण सगळेजण एकत्र राहत होतो आपण बेसिकली हिंदुस्थानमध्ये राहत होतो म्हणजे सगळेजण एकत्र होते. परंतु नंतर त्यांनी काय केलं, नंतर हिंदू मुस्लिम नंतर शीख ईसाई अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जातीभेदामध्ये किंवा धर्मभेदामध्ये आपल्याला डिवाइड केलं होतं आणि आपण बेसिकली झालोही होतो आणि त्याचे कुठं पडसाद आपल्याला आजही दिसून पडतात. परंतु बघा आपण सगळेजण एकत्र आहोत आणि आपण सगळेजण एकत्र राहिलं पाहिजे आणि एकत्र रडलं पाहिजे, एकत्र जगलं पाहिजे. यासाठी गांधीजींनी पुढाकार घेतला आणि खिलाफत चळवळीच्या वेळेस त्यांनी म्हणजे खिलाफत चळवळ जेव्हा मुव्हमेंट चालू होते इंडियन मुस्लिम थ्रू तर तेव्हा त्यांनी सपोर्ट दिला होता आणि जेणेकरून हिंदू आणि मुस्लिम एकत्र येते, युनाइट होतील आणि त्यांची जी ताकद आहे ती जास्त वाढतील अशा प्रकारचा त्यांचा थॉट होता आणि तसं झालं सुद्धा. काही प्रमाणात काय बोलू शकतो ऍट सम एक्सटेंट तसं झालं सुद्धा. हिंदू मुस्लिम्स कम टुगेदर अँड दे युनायटेड आणि नंतर कोणता एक मुवमेंट पुढे आला त्याचं नाव आहे नॉन कॉपरेशन मुवमेंट. म्हणजे हिंदू मुस्लिम एकत्र येऊन नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणजे असहकार चळवळ समोर आली होती. तर असहकार चळवळबद्दल आपण बघून घ्या. व्हॉट इज असहकार चळवळ, राईट? सो see, the concept of behind the non-cooperation movement was that the British government of India depends only in the cooperation of the Indian. If see
If the Indians adopted the completely non-cooperation, then the British government will completely collapse. With this intention, he evoked the people of India to take a part in this movement. In 1920, the National Congress session was held in Nagpur, and the resolutions of non-cooperation movement put forth by the Chittaranjan Das was accepted. All the we can say the all regions or rings regions not that is range, all the rings of that movement were given the hand of the Mahatma Gandhi. According to this, the resolution, a program was formed to boycott the government offices, courts, foreign goods, government schools, and the colleges. To see what is that thing, so what is नॉन कॉपरेशन मुवमेंट, ज्याप्रमाणे आपण बघा मागच्या सेशन मध्ये एकदा बोललो होतो एक सिनारिओ नॉन कॉपरेशन कडे जाण्याआधी एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक सिनारिओ बघा, एखादी कंपनी सी सपोज एखाद्या कंपनीचा मालक आहे, एखाद्या कंपनीचा मालक किंवा एखादा कंपनी चालू आहे, तर ती का चालत आहे? किंवा बघा एखाद्याची कंपनी आहे, ती कंपनी का चालत आहे? कारण तिथले जे वर्कर्स आहेत, तिथले जे वर्कर्स आहे हे काम करत आहे, तिथले जे वर्कर्स आहे ते काम करत आहे आणि ते कंपनीसाठी काम करत आहे, परंतु डायरेक्ट इनडायरेक्टली त्याचा फायदा कोणाला होत आहे? मालकाला होत आहे. बरोबर. आता बघा, जर म्हणजेच काय होत आहे की कंपनीचा मालक हा डायरेक्ट इनडायरेक्टली का होईना तो वर्कर्सवर डिपेंड आहे. कंपनीचा मालक हा डायरेक्ट इनडायरेक्टली का होईना, परंतु तो वर्कर्सवर डिपेंडेंट आहे. परंतु बघा, जर वर्कर्सने तिथं काम करायचं बंद केलं तर काय होईल? कंपनी बंद पडेल, मालकाला नुकसान होईल आणि कंपनी बंद पडेल आणि मालकाला नुकसान होईल. म्हणजे मालकाला नुकसान होईल, कंपनी डायरेक्ट इनडायरेक्टली काय होऊन जाईल? बंद पडून जाईल. तर ही स्ट्रॅटेजी आणि ह्यालाच काय आपण म्हणतो? नॉन कॉपरेशन म्हणतो. मीन्स व्हॉट दे आर डुईंग. सो कंपनीचे जे वर्कर्स आहे दे आर नॉट कॉपरेटिंग विथ दी नॉट कॉपरेटिंग विथ द कंपनी ऑर द ओनर ऑफ द कंपनी. म्हणजे काय की कंपनीचे जे वर्कर आहे, जे कंपनीचे कामगार आहे, ते काय करतात आहे की ते कंपनीच्या मालकाला किंवा कंपनीला सहाय्य करत नाही आहेत, सहकार करत नाही आहे. तर त्यालाच आपण असहकार आणि नॉन कॉपरेशन मुव्हमेंट असं म्हणतो. तर ही जे थॉट आहे किंवा हा जो प्रोसेस आहे, हा गांधीजींना कळाला होता किंवा आपण बोललो होतो हा सगळ्यांना कळाला होता. तर त्यांच्यामुळे जो सेशन झाला इंडियन काँग्रेसचा, म्हणजे भारतीय काँग्रेसचा जो सेशन झाला 1920 मध्ये नागपूरमध्ये, 1920 ला नागपूरमध्ये एक सेशन झाला. नॅशनल काँग्रेसच्या सेशन मध्ये बेसिकली सभा झाली. तर या सभामध्ये नॉन कॉपरेशन मुव्हमेंट त्यांना सर्वात पहिले चित्तरंजन दास वॉज एक्सेप्टेड, म्हणजे सर्वात पहिले एक्सेप्टेड नॉट आपण बोलू शकतो किंवा मान्यता करण्यात आली किंवा आणि त्याच्या मग पुढे पुढे कसं होईल, मग त्याच्यानंतर अकॉर्डिंग आणि त्याचे म्हणजे नॉन कॉपरेशन ही जो मुवमेंट आहे किंवा ही जी पॉलिसी आहे ही एक्सेप्टेड बाय द चित्तरंजन दास इन 1920. परंतु नंतर नंतर काय सिनारिओ झाले, नंतर अशा प्रकारची घटना झाली की हां, अशा प्रकारची घटना झाली, की ह्याचे जे सूत्र आहेत, म्हणजे हे कॉर्पोरेशन कसे चालले पाहिजे, हा जो आपण आता एखादा प्लॅन आपण अडॉप्ट करतो, त्या प्लॅनचं कशा प्रकारे समोर गेला पाहिजे, तर ह्याचे सगळे सूत्र, ह्याचे सगळं काही जे काही गोष्टी आहेत, ते कोणाकडे आले होते? गांधीजींच्या हातीमध्ये. ते सगळे काही रूल्स म्हणजे ते कशाप्रमाणे ते एखादी पॉलिसी आपण जे एक्सेप्ट करतो, ती पॉलिसी कशाप्रकारे एस्टॅब्लिश झाली पाहिजे, कशाप्रमाणे तिला चालू करायचं, तर तिचे अंमलबजावणी आपण बोललो होतो, अंमलबजावणी कशी करावी त्याची, तर याचे सगळ्याचे जे सूत्र होते किंवा त्याचे जे राईट्स होते ते बेसिकली गांधीजींकडे आले होते. तर गांधीजींनी सर्वात प्रथम काय केलं, तर ते काय बोलले होते, की फर्स्ट ऑफ ऑल वी शुड बॉयकॉट द एव्हरी गव्हर्नमेंट थिंग्स. म्हणजे बघा, गव्हर्नमेंट मीन्स व्हॉट? ब्रिटिश थिंग्स. तर ब्रिटिशांचे जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला टाळले पाहिजे. म्हणजे भले आपण गव्हर्नमेंट ऑफिसेस असो, गव्हर्नमेंट कोर्ट असो, फॉरेन गुड्स असो. फॉरेन गुड्स म्हणजे बाहेरून येणाऱ्या ज्या वस्तू, बाहेरून ज्या येणाऱ्या म्हणजे ब्रिटिश बेसिकली आपल्याकडून जे एक आपलं तेव्हा स्थिती अशी झाली होती, की भारताचा जो एक्सपोर्ट होता, भारताचा एक्सपोर्ट म्हणजे भारताची निर्यात ही फक्त आणि फक्त ब्रिटिश कंट्री सोबत होत होती, ब्रिटिश सोबत होत होती. आणि जो इम्पोर्ट होता तो सुद्धा ब्रिटिशकडूनच होत होता. म्हणजे फक्त आपण म्हणजे आपला फक्त जो कामगार होता म्हणजे जास्तीत जास्त मोनोपोली बेसिकली आपण त्याला बोलू शकतो, की फक्त आपला जो कामगार आपला जो सामान होता तो इंग्लंडला जात होता, ब्रिटनला जात होता आणि ब्रिटनवरून परत भारतामध्ये येत होता. जास्तीत जास्त तो सामान होता. म्हणजे बेसिकली आपण त्यांच्यावरती डिपेंड होतो. ते आपल्यावरती डिपेंडेंट होते. तेव्हा तसं आपण बोलू शकतो. तर त्या मोमेंटला त्यांनी काय सांगितलं, की गांधीजींनी सांगितलं किंवा नॉन कॉपरेशन मुव्हमेंटमध्ये आपण बघत होतो, की गव्हर्नमेंट ऑफिसेस, गव्हर्नमेंट कोर्ट्स, फॉरेन गुड्स, नंतर गव्हर्नमेंट स्कूल्स अँड कॉलेज यांचा सगळ्यांचा बॉयकॉट करायचा. म्हणजे त्याचा आपण युजच करायचा नाही. म्हणजे बघा, बेसिकली काय होतं, की जर आपण युजच केला नाही, तर आपण ते काय होणार, ते निष्क्रिय होतात. कारण त्याच्यातून गव्हर्नमेंटला प्रॉफिट काही येणारच नाही. राइट?
तो म्हणजे जर इव्हन जर आता समजा एखाद्या दुकानातून आपण सामानच घेत नाही, तर दुकान चालणार का? आन्सर इज नो. तर त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा असंच केलं, की बघा जर आपल्याला ब्रिटिशांना हरवायचं असेल, नॉन कॉपरेशन मूव्हमेंट आपण पुढे केले पाहिजे. जेणेकरून त्यांना जो आपल्यामुळे होणारा जो फायदा आहे, तो आपण बंद करू. जेणेकरून ते आपोआप खाली पडतील. म्हणजे ते आपोआप ते कोलॅप्स होतील. ते आपोआप ते कोलॅप्स होतील. दिस इज द थिंग दॅट इज द मेन मोटो ऑफ द नॉन कॉपरेशन मूव्हमेंट. म्हणजे हाच एक असहकार चळवळीचा बेसिक एक ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्देश आपण बोलू शकतो, की त्यांचा एकच उद्देश होता, की जर आपण त्यांना सहकार्य केलं नाही, जर आपण त्यांना सहकार्य केले नाही, तर ते तर त्यांचं जे दुकान वगैरे आहे किंवा म्हणजे एक एक्झाम्पल बोललो दुकान, तर त्यांचा जो गव्हर्नमेंट आहे तो कोलॅप्स होऊन जातील. म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट कोलॅप्स होऊन जातील असं आपण बघू शकतो. तर दिस इज द थिंग. मग अशा प्रकारे नॉन कॉपरेशन मूव्हमेंटला एक्सेप्ट करण्यात आला आणि त्याचे जे रिझन्स आहे म्हणजे त्याचे जे काही सूत्रधागे आहेत, त्या मूव्हमेंट्स कसे चालले पाहिजे ह्याचे सगळं काय परिपूर्ण कोणाच्या हाती आलं तर गांधीजींच्या हाती ठेवून ही जी प्रोसेस आहे पुढे चालू झाली. तर आता आपण पुढे बघूया पुढे म्हणजे पुढच्या सेशनमध्ये आपण बघूया द प्रोसेस ऑफ नॉन कॉपरेशन मूव्हमेंट. म्हणजे नॉन कॉपरेशन मूव्हमेंट ही कशी चालली, कशाप्रमाणे चालवण्यात आली, गांधीजींनी काय काय स्टेप्स घेतले त्याबद्दल त्याबद्दल आपण बोलून घेणार आहोत. ठीक आहे. सो दिस इज आज इथपर्यंत बघूया. नेक्स्ट सेशन मध्ये आपण बघूया की हाऊ दी नॉन कॉपरेशन मुवमेंट वॉज स्टार्टेड आणि कशा प्रकारे नॉन कॉपरेशन मुवमेंट चालू झाले ते आपण बघूया. तशी तर बघा दिस इज दी हार्डेस्ट म्हणजे इझी थिंग आहे आणि कशा प्रमाणे हळूहळू आपण पुढे चालत आलो ते आपण बघू शकतो. ते खिलाफत चळवळ झालं, जालियनवाला बाग झाला. तर आज दोन आपण मुवमेंट बघितले होते. ते खिलाफत चळवळ आणि जालियनवाला बाग. हे जे दोन मुवमेंट बघितल्याने जे इम्पॉर्टंट मुवमेंट आहे ना, खिलाफत चळवळ सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे. कारण त्याच्यामध्ये जो डिफरन्सेस आपल्यामध्ये झाला होता, हिंदू मुस्लिमचा जो डिफरन्सेस आपल्यामध्ये बेसिकली ब्रिटिशांनी आपल्यामध्ये केला होता, ते मिटवण्याचं काम गांधीजींच्या थ्रू किंवा तो मिटवण्याचं काम आपल्याकडे झाला होता. आणि प्लस जालियनवाला बागमध्ये जालियनवाला बागमध्ये रिअल फेस आपल्याला म्हणजे बेसिकली बोलत होतं की हाऊ म्हणजे हाऊ द मॅन कॅन बी क्रूल म्हणजे तेवढा कितपर्यंत माणूस एकदम निर्दयी होऊ शकतो. त्याच्या प्रकारचं एक आपल्याला इथे एक चित्र दिसून येतं. तर बघा जालियनवाला बाग इज अल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, मोस्ट इम्पॉर्टंट मूव्हमेंट आणि एक इव्हेंट आपला होता आणि त्यासोबत खिलाफत मूव्हमेंट सुद्धा एक इम्पॉर्टंट मूव्हमेंट होता. तर प्लीज डू रीड दिस टू थिंग्स आणि नॉन कॉपरेशन मूव्हमेंटचं आपण एक हे करून घेतलं. बेसिकली त्याची ओळख करून घेतली. आपण नेक्स्ट बघणार उद्या आपण बघणार आहोत की उद्या किंवा नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार आहोत की कशाप्रकारे नॉन कॉपरेशन मूव्हमेंट पुढे करण्यात आला होता आणि तो कशाप्रमाणे एस्टॅब्लिश झाला, त्याची अंमलबजावणी कशी झाली ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आय होप तुम्हाला लेसन कळालं असेल. इन केस नो यू गॅस तुम्ही डाऊट असेल ते विचारू शकता. ठीक आहे.